तर मालकाला दिसत नसेल तर पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता असं म्हटलेलं आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण महानारायण तैशा बरे. मालकाला दिसत नसेल तर आपण तरी बघून करायचं काय, म्हणून तिनेही डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. जग बघायचंच नाही. मालकाला ज्या गोष्टी दिसत नाही, पाहायला मिळत नाही, ते आपण बघण्यात काय अर्थ आहे, मनामध्ये वाटलं आणि बंद केलं बघायचं जग. संसाराला सुरुवात झाली हस्तिनापूरच्या राजगादीवरती बसलेले धृतराष्ट्र. 100 मुलं आणि 1 मुलगी झाली. त्यांच्या जन्माचा पण इतिहास लय खूप वेगळा आहे. पोटामध्ये गर्भ असताना पंडूराजाच्या पत्नींना दोघींना 5 मुलं झाली, मला का झाले नाही म्हणून तिनं त्या पोटावर हाणून घेतलं काका. गर्भ बाहेर पडला, बाहेर पडलेला गर्भ मडक्यामध्ये घातला, समुद्रात नेऊन ठेवला. त्याचं 100 तुकडे झाले, 101 तुकडे झाले. ते पुन्हा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बऱ्याच भानगडी ते वाचल्याशिवाय कळणार नाही. पुन्हा माझं जर डोकं त्याच्यात शिरलं तर पुन्हा 5 वाजेपर्यंत मुरडान महागारी फिरायचं नाही, असं म्हणतात. रात्री ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हणत होतो आबा, संस्कृत मध्ये MA केलेली PhD केलेली माणसं समोर होती. आयुष्य गेलं म्हणले, आयुष्य गेलं आमचं. त्या विषय सोडून मालकाला दिसत नाही म्हणून आपण सुद्धा जग बघायचं नाही मनामध्ये निर्णय केला, डोळ्याला पट्टी बांधली, लग्नामध्ये दिसायचं बंद झालं. आपलाच मुलगा गादीवरती बसला, पंडूराजाची मुलं हाकालून दिली. आणि ज्या वेळेला दुर्योधन राजगादीवरती बसला त्यावेळेला कारभार करत असताना दुर्योधन एके दिवशी आईला म्हणला, आई मला असं कळतंय की तू लग्नामध्ये डोळ्यावर पट्टी बांधली, पण असं कधी वाटत नाहीत का तुला 100 मुलं झाली, 1 मुलगी झाली, एकदा तरी डोळ्याने मुलांना पाहावं असं कधी वाटत नाही का? आईने सांगितलं, वाटतं रे पाहावं. पण जिच्या मालकाला जग दिसत नाही त्यानं कसं पाहावं हे जग, म्हणून मी पाहायचं बंद केलंय. पण जर तुला वाटत असेल पाहावं आईनं डोळे भरून, तर मी पाहते. पण मी डोळे भरून तुला पाहत असताना तू मात्र असा माझ्या समोर उभा राहा की अंगावरती वस्त्र नसलं पाहिजे, निर्वस्त्र असला पाहिजे, नागडा असला पाहिजे. दुर्योधन हा दुसरा तिसरा कोण नव्हता, हस्तिनापूरचा राजा होता. सार्वभौमत्व त्याच्याकडे होतं. जगाच्या बापाचा भाव त्याच्या पाठीशी होता, बलराम दादा पाठीशी होते. दुर्योधनाला हे आईनं सांगितलं, दुर्योधनाला एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये सगळ्या भावांना, सगळ्या पांडवांना, सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. सांगत सांगत सगळ्याला सांगताना जगाचा बाप असा समोर दिसला. जगाच्या बापाला सांगितलं, माझी आई म्हणते की दुर्योधना तू माझ्या समोर उभा राहा, पण अंगावर वस्त्र ठेवू नकोस, निर्वस्त्र उभा राहा. जगाचा बाप अतिशय हुशार, चतुरा तो शिरोमणी
मनोनियंतर वर्तते. दुर्योधन समोर गेला आणि सांगायला सुरुवात केली, कृष्णाजी कळालं का तुम्हाला काय काय आमच्या आईनं सांगितलंय, दुर्योधना तू माझ्या समोर उभा राहा, नागडा मी तुला डोळे भरून पाहते. देव म्हणले येडाय काय, राजा आहे तू, राजानं जर आईच्या समोर नागडं उभा राहिलं तर काय म्हणतील लोक. दुर्योधनाला पटलं आणि महागारी येता येता धर्मराजाची भेट झाली. दादा काय कळलं तुम्हाला? नाही काय कळलं. आईनं सांगितलंय दुर्योधना माझ्या समोर उभा राहा आणि अंगावर वस्त्र ठेवूच नको. देवाची भेट झाली. देवाने सांगितलं नागडा उभा राहिल्यानंतर लोक नावं ठेवतील, काय करू. धर्मराजांनी सांगितलं जसं आईनं सांगितलंय तसाच उभा राहा. पुन्हा महागारी गेलं. देव दुसरं रूप घेऊन, देवाला माहित होतं ही ऐकणार नाही सजासजी. देवाने पुन्हा सांगितलं अरे राजा आहे त्यामुळे असं उभं राहून जमणार नाही नागड्या अवस्थेमध्ये. लय राहिलं उग अंडरवेट तरी घालून उभा राहा ना. पुन्हा महागारी आला. धर्मराजाची भेट झाली. दादासाहेब तुम्ही धर्मनाथ आहात, युद्धस्टर आहात. जन्माला आल्यापासून धर्मराजाला भीमाला अर्जुनाला संपवण्याचा घाट दुर्योधनानं रचला आबा. पण महाभारत एवढं वाचतोय, त्या महाभारतामध्ये एकही शब्द वाईट धर्मराजा बोलले नाही, एकही शब्द वाईट बोलले नाही. सतत त्यांच्या हिताचाच विचार धर्मराजांनी सांगितला, त्यांच्याच हिताचा. राजाने सांगितलं आई मला नागडं उभा राहा म्हणते. देव म्हणतात कमीत कमी लज्जा रक्षणापुरतं वस्त्र घाल. राजा धर्मराजा करू काय. धर्मराजांनी सांगितलं नागडं सांगितलं ना आईनं नागडंच उभा राहा, तसा राहूच नको. तरी महागारी आलं ही रस्त्यात अजून आहे. जय हरे कुठं गेलता. कधी कधी असं काय होतं तुम्हाला सांगतो. एका माणसानं मेंढरू विकत आणलं अकलूजच्या बाजारात. दादा जुन्या काळात रस्ता नव्हतं काय नव्हतं, मधनची वाडीवरून आमच्यातली माणसं गोंदीवर नसणं मधनच वाजऱ्यातनं मधनच पटांगणात रस्ता असायला आणि यायची त्या रस्त्याने. जागरण गोंधळाला आणलं मेंढरू. काय आपल्याला मेंढरू कशात, तू पुन्हा माणसाला आणलं मेंढरू पण कशाला आणलं जागरण गोंधळाला. मेंढरू घेऊन तिथनं निघाला अकलूज मधनं. आणि 2-4 जण अशी भेटली की हे जर मेंढरूच पळवायचं म्हणते. वाडीतनं अलीकडे आल्यावर एक जण वाडीच्या अलीकडे पुढच्या बाजूला उभा राहिला. जय हरे जय हरे. काय आणलंय? मेंढरू आणलं. ती म्हणला मेंढरू दिसत नाही. काय? कुत्र दिसतंय म्हणलं. पैसे देऊन मेंढरू आणले मी म्हणते कुत्र आहे. दुसरा गोंदीच्या अलीकडे उभा राहिला. जय हरे जय हरे. काय आणलंय? मेंढरू आणलंय. मेंढरू दिसत नाही, कुत्र दिसतंय. तिसरा जरा वाजऱ्याच्या परिसरात उभा राहिला. काय आणलंय? मेंढरू आणलंय. मेंढरू नाही कुत्र आहे, चाव फिवल. 75% वायबुल झालं. आणि गिरवीच्या शिवाच्या आत एक जण उभा राहिला. त्यानं पुन्हा जय हरी घातला. जय हरी. हे मागची 3 जण येतच होती हळूहळू. काय आणलंय? मेंढरू आणलंय. कोण म्हणतं मेंढरू आणलंय? त्याला वाटलं ज्यार ती मागची 2-3 जण म्हणत होती कुत्र आणलंय, त्यार ती मेंढरू नाहीची कुत्रच आहे. जरा प्रकार जातीतला वेगळा. हा बा सोडलं की त्यांनी खाली. आणि याने खाली सोडल्यावर मागची 3 जण आली आणि ही 4 जण मिळाली. आता काय केलं असेल मेंढरात. धर्मराजाने सांगितलेल्या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता. जगाच्या बापाने सांगितलं एवढं जरी नाही केलं तर एवढं कर, केवढं कर. वस्त्राची नाही लंगोटी घातली तर कमीत कमी फुलाची तरी लंगोटी घाल. दुर्योधन फुलाची लंगोटी करतो व लज्जा रक्षणापुरती लंगोटी घातली. आईच्या समोर उभा राहिला आणि आईने सांगितलं राजा मी सांगितलेलं होतं निर्वस्त्र उभा राहा म्हणून, तसाच आहे का? होय आई तसाच आहे. आणि आईने डोळ्यावरची पट्टी सोडली आणि मुलाला पाहिलं. सगळं शरीर दुर्योधनाचं वज्रासारखं कठीण झालं, पण फुलाची लंगोटी जेवढी घातली होती तेवढा भाग कमकुवत राहिला. आणि शेवटी भीमाचं
आणि दुर्योधनाचं मल्लयुद्ध ज्या वेळेला लागलं तेव्हा जगाचा बाप निकाल द्यायला बसलेला होता. दोघांची कुस्ती लावण्याच्या अगोदर बलराम दादा दुर्योधनाची बाजू घेतो म्हणून देवानं केलं काय माहितीये का, एक मरकी गाय बलराम दादाच्या रस्त्यात उभा केली. सहज बलराम दादाची भेट त्या गायच्या जवळ जाताना नुसता सहज धक्का लागला, गाय खाली पडली, मरून गेली गाय. बलराम दादा देवाकडे आले, देवाला म्हणले, कृष्णा गायला नुसता धक्का लागला तर गाय मरून पडली, 12 वर्ष तीर्थयात्रा करा. एक गाय मिली ना तुमच्याकडे धक्का लागून, 12 वर्ष तीर्थयात्रा करा. पण बलराम दादा म्हणले, तीर्थयात्रेला मी गेलो तर दुर्योधनाची आणि भीमाची कुस्ती मला बघायला मिळणार नाही. अरे डोक्यावर पापाचा बोजा घेऊन कुस्त्या बघण्यात काय आनंद आहे का? जावा तीर्थयात्रा करून या, पुन्हा बघा. भावाला तीर्थयात्रेला लावलं आणि आपल्या भक्ताचं हित करण्याकरता दुर्योधनाची आणि भीमाची कुस्ती लावली. कुस्तीमध्ये दुर्योधन जेव्हा आवरत नाही हे जगाच्या बापाच्या लक्षात आलं. भगवंतानं भीमाला खून करून सांगितलं, मांडीवरती गदा घाल. आणि भीमानं मांडीवर गदा घातला, रक्तबंबाळ शरीर केलं दुर्योधनाचं. दुर्योधनाला संपवलं. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. ज्ञानेश्वर